Hello and welcome once again. This is Advocate Preeti Patwa here. Now we are going to see the important judgment of the Supreme Court of India on professional misconduct and other by advocate. And the judgment we are going to see, the case we are going to see is a Hikmat Ali Khan versus Ishwar Prasad Arya. कुठली केस बघणार आहे आपण? हिकमत अली खान वर्सेस ईश्वर प्रसाद आर्य. तर काय झालं बघा, या केसमध्ये ईश्वर प्रसाद आर्य हे ॲडव्होकेट. ही वॉज प्रॅक्टिसिंग इन अ यूपी बार काउन्सिल ऍट बदून. कुठं प्रॅक्टिस करत होते? यूपी बार काउन्सिल मध्ये बदून. काय झालं, ऑन वन डे इन द मंथ ऑफ द मे, ज्यावेळेला ते बार मध्ये होते त्यावेळेला त्यांनी काय केलं, आपल्या अपोनंट वरती, राधेश्याम वरती पिस्टल फायर केलं आणि त्यांच्यावरती आर्म्स ऍक्ट सेक्शन 25 आणि इंडियन पिनल कोडचं सेक्शन 307 खाली आरोप लागला की त्यांनी काय केलेलं आहे, तर आर्म्स अनऑथराइज्ड वापरलेला आहे आणि दुसऱ्यावरती हल्ला केलेला आहे. आता त्यांच्यावरती ती केस झाली, ह्या आर्म्स ऍक्ट खाली नाही पण IPC खाली त्यांच्यावरती गुन्हा काय झाला सांगा, तर सिद्ध झाला आणि त्यांचं जे नाव होतं ॲडव्होकेट लिस्ट मधूनच रिमूव्ह करण्यात आलेलं होतं. ओके, ही वॉज फाउंड कन्व्हिक्टेड अंडर दिस ऍक्ट and his name was removed from the role of the advocate. Let's check out in detail the facts of this particular case. I will share the screen with all of you and we will deal in detail. रोमन 1 इंट्रोडक्शन द्यायचं, रोमन 2 केसचं नाव टाकायचं. पहिला पॉइंट A, facts of the case. In this case, an advocate was found guilty of an offense of attempting to commit a murder and convicted for that. Okay, attempt to commit murder चा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला, कन्व्हिक्शन झालं. His name was removed from the role of the advocate as he was unworthy of remaining in the legal profession. जो व्यक्ती बार मध्ये बसून अटेम्प्ट टू कमिट मर्डर करतोय त्या व्यक्तीला लॉ प्रोफेशन मध्ये राहण्याचा अधिकार नाही असा ग्राउंड वरती त्यांचं नाव ॲडव्होकेट लिस्ट मधून रिमूव्ह केलं गेलं होतं. व्हॉट हॅपन्स सी बघा, इन दिस केस ईश्वर प्रसाद आर्य वॉज एन ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग ॲट अ बदून ड्युरिंग द लंच इंटरवल. ही असॉल्टेड हिज अपोनंट राधेश्याम in the courtroom of a municipal magistrate at a Badun with a knife. चाकून काय केलं सांगा, तर त्यांनी आपल्या अपोनंट वरती कोर्टरूम मध्येच हल्ला केला. A pistol shot was also said to have been fired by him at the time of the incident. त्याने पिस्टल वापरली असं पण काय झालं तर आवाज आलेला होता. After the investigation he was prosecuted for an offense under section 307 of the IPC and section 25 of the आर्म्स ऍक्ट वरती काय झालं तर त्यांच्यावरती केस लागली. काय झालं पुढे बघा आता. इन द सिव्हिल अँड सेशन जज कन्व्हिक्टेड हिम and sentenced him to the undergo rigorous imprisonment of the 3 years for the offense under section 307 of the IPC and for a period of 9 months for an offense under section 25 of the Arms Act. सेशन कोर्टाला आरोप सिद्ध झाला म्हणून अटेम्प्ट टू कमिट मर्डर साठी 3 वर्ष आणि आर्म्स ऍक्ट खालच्या गुन्ह्यासाठी 9 महिने अशी त्याला शिक्षा दिली वकिलांना. पुढे सी पॉइंट बघा, the conviction and sentence for an offense under section 307 of the IPC were maintained by the High Court. हायकोर्टाला पण 307 चं कन्व्हिक्शन कंटिन्यू ठेवलं, शिक्षा कंटिन्यू ठेवली, पण हायकोर्टाला आर्म्स ऍक्ट खालचा आरोप काय केला तर ड्रॉप डाऊन केला. But he was given a benefit of doubt regarding the offense of section 25 of the Arms Act and the conviction and sentence for the said offense काय झाली सांगा, सेट असाइड झाली. डी पॉइंट काय झाला बघा, before he could be arrested, a copy of letter purporting to have been sent by Sri L.R. Singh, Deputy Secretary, Minister of Home, Uttar Pradesh, addressed to D.M. Badun, was received in the court of the 3rd Additional District and Session Judge Badun, who was responsible for executing the order of the court. बघा, शिक्षा एक्झिक्यूट व्हायच्या आधी एक पत्र आलं, कुणाकडे सांगा तर डीएम कडे बदूनच्या. असं म्हणून लेटर आलं की ते लेटर कुणी पाठवलेलं तर श्री L.R. सिंग, डेप्युटी सेक्रेटरी, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सने ते पत्र पाठवलेलं असं म्हणून ते लेटर काय झालं तर पोहोचलं तिथं पुढं. आता पुढं बघा काय झालेलं आहे की लेटर मध्ये काय स्टेट केलेलं होतं की लेटर वॉज स्टेटेड that the governor has pleased to suspend the conviction of Ishwar Prasad Arya and under article 161 of the constitution with an immediate effect
until further order he should remain free. असं लेटर आलेलं दाखवलं गेलं की गव्हर्नरनी ईश्वरप्रसाद आर्य यांची शिक्षा सस्पेंड केलेली आहे जोपर्यंत पुढची ऑर्डर येत नाही तोपर्यंत, आणि त्यांना सोडावं, फ्री सोडावं, अरेस्ट करू नये. ऑन रिसिव्हिंग द कॉपी ऑफ द सेड लेटर प्रोसिडिंग फॉर द अरेस्ट वेल स्टेड and thereafter it was found that the letter was fraudulent, and thereupon warrant for the arrest was issued and he was arrested and sent to the Badun jail to undergo the imprisonment. पण लक्षात घ्या, नंतर पुढे इन्क्वायरीत हे लक्षात आलं की ते लेटरच खोटं होतं, फ्रॉडलंट होतं. मग अरेस्ट प्रोसिडिंग सुरू झाली आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलं, ईश्वरप्रसाद आर्यना. Now, the third additional district and session judge Badun sent a complaint containing this fact to the chairman bar council of the UP for taking an action against the advocate under section 35 of the Advocate Act. असं खोटं पत्र लिहिलं and all that, असं तक्रार कुणाकडे पाठवली? थर्ड additional district and session judge बदूंनी UP bar council कडे. Disciplinary committee of the bar council of the UP found him guilty of the gross professional misconduct by taking the benefit of a forged and fabricated document which has been prepared by him. Disciplinary committee, State Bar Council of UP found him guilty of state professional misconduct for making fraud document. Okay. Said committee debarred him from practicing as an advocate for a period of the 2 years from the date of the service of the order. स्टेट बार काउन्सिल डिसिप्लिनरी कमिटीने 2 वर्षासाठी त्यांना प्रॅक्टिस मधनं डिबार केलं. ऍडव्होकेट फाइल्ड अन अपील टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया अगेन्स्ट द स्टेट ऑर्डर ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ यूपी. ऍडव्होकेट ईश्वरप्रसाद आर्यने अपील केली बार काउन्सिल इंडियाकडे. Disciplinary committee of the Bar Council of India set aside the order of disciplinary committee of State Bar Council on the ground that there was no material on the basis of which it could be reasonably held that advocate has prepared the document which was subsequently found forged. ते डॉक्युमेंट ऍडव्होकेटनीच बनवले असं कुठलं मटेरियल सिद्ध करायला नाहीये, म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीने ऍडव्होकेट वरची शिक्षा 2 वर्षाची काय केली तर रद्द केली. प्रॅक्टिस मधनं डिबारची. Appellant Hikmat Ali Khan also submitted a complaint against the advocate to the Secretary Bar Council UP. In a complaint, he also mentioned that the name of a said advocate is noted as a bad character in the Register of Police. Advocate चं नाव Register of Police मध्ये bad character म्हणून noted आहे. And the said advocate, number of criminal cases have been registered against him. Advocate च्या विरुद्ध अनेक criminal cases चालू आहेत. Now it is prayed that a fresh inquiry may be made in the matter and the case fact proved against him. His registration as advocate should be cancelled since he is a blot on the name of the advocate. Inquiry परत व्हावी ईश्वरप्रसाद आर्यची, त्यांचं नाव रजिस्टर ऑफ ऍडव्होकेट मधून काढून टाकलं जावं, ऍडव्होकेटच्या नावाला ते ब्लॉट आहे, काळींब आहे, अशी कंप्लेंट हिकमत अली खाननी एक वेगळी कंप्लेंट केली. On the basis of complaint proceeding were initiated against him by the UP Bar Council in the said proceeding, advocate appeared and filed the written statement, but thereafter he did not appear and participate in the proceeding. So disciplinary committee Bar Council prepared ex parte against him. ईश्वर प्रसाद आर्य थोडा वेळ तरी काय केलं तर केसला यायचं, पण नंतर अपिअरच झाले नाही, त्यामुळे एक्स पार्टी ऑर्डर काय केली तर डिसिप्लिनरी कमिटी स्टेट बार काउन्सिलने पास केली. काय केली? कमिटी डायरेक्टेड दॅट ही शुड बी डिबार्ड फ्रॉम प्रॅक्टिसिंग एज अन ऍडव्होकेट फॉर द 3 years. द ऍडव्होकेट फाइल्ड अन अपील अगेन्स्ट द सेड ऑर्डर. 3 वर्षासाठी प्रॅक्टिस मधून काय केलं सांगा तर डिबार केला, अपील झाली परत. आता बघा, फिलिंग अग्रीव्ड बाय द सेड ऑर्डर पास बाय द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया. अपेलंट काय केलं सांगा? हिकमत अली खानने आता कुठं अपील केली? सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली तिथं. सुप्रीम कोर्टानं मग काय सांगितलं बघा, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट the disciplinary committee of the Bar Council of India in its earlier order felt that there was no material from which it could be reasonably held. Advocate has prepared the document which was subsequently found forged and he could be given a benefit of doubt. आधीच्या केस मध्ये benefit of doubt देऊन ईश्वरप्रसाद आर्यला सोडलं होतं and consequently the order of DC UP Bar Council set aside केली होती. Said order of the disciplinary committee of the Bar Council of India did not have bearing any conduct of the advocate which had led to him on a conviction for the offense under section 307 of the IPC. DC बार काउन्सिल ऑफ इंडिया च्या नंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जरी बार काउन्सिल ऑफ इंडियाने आधी त्याला रिलीज केलेलं होतं तरी तो वेगळा मुद्दा आहे, आणि 307 सेक्शन IPC खाली जे अटेम्प्ट टू कमिट मर्डरची शिक्षा कन्व्हिक्शन होतं
तो काय सांगा तर पूर्ण वेगळा मुद्दा आहे हा. म्हणून पुढे बघा काय लिहिलंय आहे तिथं आता. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट हिज कंडक्ट वॉज सच दॅट हिज नेम शुड बी रिमूव्ड फ्रॉम द स्टेट रोल ऑफ ऍडव्होकेट. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलं असं कंडक्ट आहे ह्या व्यक्तीचं की यांचे नाव स्टेट रोल ऑफ ऍडव्होकेट मधूनच काढून टाकायला पाहिजे. सो सुप्रीम कोर्ट ऑर्डर्ड द रिमूव्हल ऑफ हिज नेम फ्रॉम द स्टेट रोल ऑफ द ऍडव्होकेट. हा, त्यामुळे त्यांचे नाव ऍडव्होकेटच्या स्टेट रोल मधूनच काढून टाकण्यात आलेलं होतं. ओके, सो दॅट वॉज द केस ऑफ हिकमत अली खान वर्सेस ईश्वर प्रसाद आर्य, ज्यांनी कोर्टरूम मध्येच आपल्या अपोनंट वरती पिस्टल फायर करून अटेम्प्ट टू कमिट मर्डर करण्याचा प्रयत्न केला. IPC 307 आर्म्स ऍक्ट सेक्शन 25 खाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्यांचं कन्व्हिक्शन झालं आणि त्यांना काय केलं सांगा तर ऍडव्होकेटच्या रोल मधून त्यांचं नावच काढून टाकण्यात आलेलं होतं. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस केस ऑफ Hikmat Ali Khan versus Ishwar Prasad Arya. If you have any doubt, you can ask me.